ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या, जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन मत्ताया याचा 6वा अध्याय 16 ते 18 वचन. मत्ताया याचा 6वा अध्याय 16 ते 18 वचन. जेव्हा तुम्ही उपास करता तेव्हा तुम्ही डोंग्यासारखे चेहरा उदास करू नका, कारण आपण उपास करीत आहो हे लोकांना दिसावे म्हणून ते आपले मुखे उदास करतात. मी तुम्हाला खरे सांगतो, त्यांना त्यांचे प्रतिफळ मिळाले आहे. तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा आपल्या डोक्याला तेल लावा आणि आपले तोंड धुवा, यासाठी की तुम्ही उपास करता हे लोकांना दिसू नये, तर तुमच्या गुप्त पित्याला दिसावे. मग तुमचा गुप्त पिता तुम्हाला प्रतिफळ देईल. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या सर्व श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सलाम. आज प्रभूचे वचन आपण बघितले आहे मत्तयकृत शुभवर्तमान याचं 6वा अध्याय वचने 16, 17 आणि 18. या वचनांमध्ये आपण पाहतो गुप्त उपवास. गुप्त उपवासाबद्दल आपण पाहतोय की प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सांगतो या वचनांमधून. यहुदी लोक जे होते ते जे उपवास करत होते ते स्वतःला ते दाखवत होते की मी उपवास करीत आहे. लेवियाच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो 23 अध्याय वचन 27 मध्ये आपण पाहतो की ते त्या प्रकारे करीत होते. परुषी लोक पण दर सोमवारी आणि गुरुवार या दिवशी ते उपवास करीत होते. लोककृत शुभवर्तमान 18 अध्याय वचन 12 मध्ये आपल्याला ते पाहायला मिळतो आहे. आणि ते जे उपवास करीत होते तो आपला उपवास करण्याचा जो उद्देश होता त्यांचा मोठा डांगोरा पिटत होते, जेणेकरून सर्वांना त्यांच्या उपवासाविषयी समजावे आणि ते स्वतः आपली प्रशंसा मिळवण्याचा हेतू त्यांचा या ठिकाणी आपण पाहतो. परुषी लोक जे होते त्यामुळेच देवाच्या आशीर्वादाला ते मुकलेले होते. उपवास करणे अगदी योग्य आहे प्रिय, चुकीचे नाही आहे, परंतु आम्हाला ते योग्य मार्गाने आणि योग्य हेतूने आम्ही ते उपवास केला पाहिजे.
प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्याने उपवास केला. मत्तई कृत शुभवर्तमान 4:3 मध्ये पाहतो. तसेच आरंभीच्या ज्या मंडळ्या होत्या त्या मंडळीतील सभासदांनीही उपवास करीत होते. प्रेषितांचे कृत्य 13:2 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. उपवास केल्यामुळे शारीरिक भुकेवर नियंत्रण ठेवून आमच्या शरीराला एक स्वच्छ करण्याची एक संधी मिळतो आहे त्यामध्ये, आणि त्यामुळेच आम्ही उपवास केला पाहिजे. परंतु तो आमचा उपवास हा गुप्त असला पाहिजे आणि आम्ही स्वतःला देवाला समर्पण करून खऱ्या अंतकरणातून आम्ही त्याची भक्ती केली पाहिजे. ही देवाची इच्छा आहे. आमच्या जीवनामध्ये जर अंतकरणामध्ये भक्ती नसेल तर दीर्घकालीन आध्यात्मिक जे फायदा मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करू ते आम्हाला मिळणार नाही. जकर्याच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो 7व्या अध्यायामध्ये आम्हाला ते प्राप्त होणार नाही. आम्हाला गुप्त रीतीने उपवास करायचा आहे. नाहीतर प्रभू येशू स्वतः म्हणते, पुरुषांचं उदाहरण आम्हाला देतो आहे, त्याची तुलना आम्हाला करतोय की ते चुना लावलेल्या बाहेरून सुंदर दिसणाऱ्या पण आतून घाणीने भरलेल्या कबरांसारखी आहेत असं प्रभू आम्हाला सांगतो. मत्तई 23:27-28 वचनांमध्ये आपण पाहतोय. प्रियजनो, गुप्त उपवास हा आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. आमच्यामधील ढोंगीपणावर मात करण्याच्या दिशेने जे टाकलेलं पाऊल जे आपण म्हणतो ते म्हणजे गुप्त उपवास, गुप्त प्रार्थना, गुप्त दान, हे सर्व गोष्टी, आणि ते आमच्या जीवनामध्ये अगदी देवाशी प्रामाणिक असणे हे दाखवतो आहे. म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये गुप्त रीतीने उपवास करून ते फक्त परमेश्वरच प्रसन्न झाला पाहिजे. आमच्या उपवासाने, आमच्या प्रार्थनेने, आमच्या दानाने आमचा परमेश्वर संतुष्ट झाला पाहिजे. या रीतीने आम्ही उपवास केलं पाहिजे, या रीतीने आम्ही दान दिले पाहिजे, याच रीतीने आम्ही प्रार्थना केली पाहिजे. ही देवाची इच्छा आहे. या आपण प्रार्थना करू. जिवंत देव बाप्पा, आम्ही धन्यवाद देतो या सुंदर वेळेसाठी आणि प्रार्थना करीतो. पिता, आम्हाला तू सांगतो आहेस की आम्ही कशा प्रकारचा उपवास आम्ही करावे. प्रिय प्रभूजी, आम्ही ढोंग्यांसारखे नाही, म्लानमुख होऊन नाही, तर प्रभू तुला ग्रहणीय असा उपवास करू, आणि जे तुला ग्रहण होईल आणि तू संतुष्ट होशील असा उपवास करून आम्ही तुला प्रसन्न करणारे जीवन जगण्यास तू आम्हाला सहाय्य कर. प्रभू धन्यवाद देतो आणि ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, तू स्वीकार कर. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.